हाय, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता खूप लेट झालेलं आहे. आज तर 2 वाजलेले आहे मला रानामध्ये यायला. रानामध्ये म्हणजे आपण आयर्नीतला कांदा भरायला चालू केलेला आहे. काल एवढ्या गोण्या भरल्यात आम्ही, 7-8-10 गोण्या भरल्या होत्या काल, आणि आज काही भरायच्यात. आणि आज तर एवढं लेट झालं आहे ना, तर लेट व्हायचं कारण म्हणजे दीदीची तब्येत थोडीशी खराब होती रात्रीपासून. थोडंसं म्हणत होती बरं वाटते, पण मला खूप ती तब्येतीची अशी वीक वाटली. मग तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. तिला दवाखान्यातून इंजेक्शन गोळ्या वगैरे घेऊन आलो. आणि म्हणलं तिला जर आज तशी सुट्टी आहे त्यांना, पण म्हणलं आज जर तिने अंगावर काढलं, उद्या परत तिला शाळेत जायचं, पुन्हा ताप येणार आणखीन, मग परत 2 दिवस. त्याच्यापेक्षा आपलं लगेचच दवाखान्यात नेलेलं बरं. तिचे बाबा जरा बाहेर गेलेले, मग गेलो आम्ही दोघीजणी फाट्यावर, दवाखान्यात जाऊन आलो. बाकीचे आणखी काय थोडी आता सण आलेला आहे, मला शॉपिंग होती ती केली छोटी मोठी महिलांची. आणि मग आलं याच्यामध्ये. आणि मग 2 वाजले आम्हाला येता म्हणजे गेलोच आम्ही पार 12:30 वाजता. मग 1-1.5 तास हॉस्पिटलमध्ये पण गर्दी होती, त्याच्यामुळे तिथे वेळ लागला. आणि मग आलो आणि मग लगेच आले मी इकडं. म्हणलं आपण तसं बऱ्याच गोण्या भरायचं टार्गेट होतं आज, पण आता तेवढं काय होणार नाही भरून. तर म्हणलं काय होतील ते होतील, या हिशोबाने आलं. तर मग थोडासा व्हिडिओ शूट करून घ्यावं म्हणलं. परत आता या कामाच्या याच्यामध्ये बनत नाही, आणि आपलं ते काम आहे एक म्हणल्यावर मग केलं पण पाहिजे ना अशातला भाग. आणि इतकं भीतीचं वातावरण 2 दिवसापासून आमच्या इकडं चालू झालं आहे ना. तर एकतर चोरट्यांचा पण एक दिवस आवाज आला, ती एक वेगळीच भीती. आणि रात्री आहे ना, परत आणखीन आमच्या इथं घराच्या पाठीमागं आहे ना, 4-5 एकर ऊसाचा प्लॉट आहे. आणि आमचे बी जनावरांचं गवत मोठमोठालं, बाजरी असे सगळी, असं म्हणजे जे आपण म्हणतो दडणीचं जे माल आहे ना, तोच आहे सगळा. आणि रात्री आहे ना, आमच्या शेजाऱ्यांचं एक कुत्रं खाल्लं. कशाने खाल्लं आता, वाघ तर आम्ही समक्ष अजून पाहिला नाही, त्याच्यामुळे सांगता नाही येणार की वाघानेच खाल्लं म्हणून, कारण की अजून प्रत्यक्षात पाहिला नाही कुणीच. पण पहिल्यांदाच आमच्या इथं अशी घटना घडली. आता या ऊसामुळं असं वाटायचं बरं का, भीती का वाघांची भीती आमकं आहे तसं आहे, पण असा अनुभव कधी आला नव्हता. पण रात्री साखळीला बांधलेलं कुत्र्याचं पिल्लू होतं, बारकं होतं म्हणून त्याला साखळीने बांधलेलं होतं. तर खाल्लं ते, म्हणजे पूर्ण रक्त तिथं हे झालेलं होतं. आणि जी मोठाली कुत्री होती ना, आमचं पण कुत्रं मोठं, म्हणजे आमचं कुत्रं मोठं आहे. तर ते ना पळून गेलं आणि डायरेक्ट सकाळी दिवस उजाडल्यावरच घरी आलं. आता 1-1.5 वाजता 2च्या आधीच ही घटना घडली. कुत्री भुंकायला लागल्यावर बाकीची, मग आम्ही उठून जागो झालो ना, तर तेव्हा पाहिलं तर आमचं कुत्रं तर घरी नव्हतंच. शेजाऱ्यांचं जे मोठं कुत्रं, छोटं तर खाल्लं कशाने तरी, ते पाहिलं त्यांनी. आणि मोठं कुत्रं भुकत होतं तेव्हा बाकीची सगळीजणं जागी झाली. आणि आमचा तर मोत्या घरी नव्हताच. तर आम्ही तर म्हणलं खाल्ला काय नाही याला, पण त्याचं कुठं काही रक्त नव्हतं, तो अंगणातच झोपतो, पण नव्हता बाहेर. पण मग मला शंकाच काय झालं असं नसं, पण मला शंका होती. म्हणलं म्हणजे शंका म्हणजे कसं, तो पाठीमागं पण असा एक दिवस आहे ना, खूप कुत्री भुंकत होती रात्रभर, आणि तो रात्रीचा दिसलाच नाही आम्हाला, आणि सकाळच्या पारी आला दिवस उगल्याच्या नंतर. त्याच्यामुळं मी आईला यांना सकाळी म्हणलं, रात्री त्या म्हणल्या ना काय झालं, खाल्लं काय वाघाने कुत्रं, तर म्हणलं येईन सकाळच्या बारी. तर तो खरंच म्हणजे तरी पण जीवात अशी दागदुग होती, काय अशी काही गॅरंटी नव्हती काय. पण तो आला सकाळी, त्याचा आवाज आला थोडासा, मी इतकं दार उघडून पटकन बाहेर आले ना, असं जीवाला शांती वाटली. म्हणलं इतकं कुत्रं तसं आमचं जागसू दे ना. अगदी बेंडकुळी जरी अंगणात आली ना, किडूक जर 1-2 वेळा अंगणात आली ना, कुत्र्याने भुंकून माणसं जागी करून भुंकायचा बंदच होत नाही. माणूस बाहेर येऊन बघतच कुत्रं का भुकतं. बारीक सुद्धा खिडकाला सुद्धा 2-3 वेळा त्याने आम्हाला दाखवून दिलं, इतकं कुत्रं जागसू दे आमचं. आणि असं भीतीचं वातावरण 2-3 दिवसापासून आमच्या इथं चालू आहे. तर अक्षरशः झोपच नाही. त्या चोरट्यांचं त्या दिवशी गेलो परवा दिवशी गावात कीर्तनाला, आणि कीर्तन संपलं आणि लगेच आवाज आला कानावर. तर त्या दिवशी सुद्धा रात्रभर झोप नाही. आणि रात्रीसुद्धा हे वाघांचं या असं ते कुत्रं खाल्लं 1-1.5 वाजता ते कळालं, तिथून पुढं झोप नाही. आणि असं की चालू आहे बाई सगळं. अशाच एक नाही अनेक समस्या, काय ना काय चालूच असते.
पण आता हे वाघांचं आणि रात्री आणि दिवसा नाही कवा बी चोरट्यांचं सुद्धा दिवसा ऐकायला गेलं. आता आम्ही फाट्यावरच गेलो होतो ना, तर तिथं ते एका शॉपमध्ये महिला बोलत होत्या का दिवसा कुठं इथं रानात महिलांना लुटलं म्हणून. म्हणजे अवघड आहे आता. रात्रीची भीती वाटणे ते साहजिकच समजा. बरं आता दिवसा सुद्धा घाबरायची वेळ आली अशातली परिस्थिती आहे. तर चला, आज काही जास्त व्हिडिओमध्ये मी आता बोलण्यासारखे बरेच टॉपिक असतात बरं का, पण वेळच नाही मला. खूप लेट झाले. आता मी फक्त आले, आता करायचं मला काम चालू. तर व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो, बाय बाय.